Good morning and welcome to my new vlog. So आज की खासियत ये है कि आज मेरे स्कूल का लास्ट डे है. म्हणजे माझा आज जॉबचा लास्ट डे आहे. आय वॉज हिअर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि आत्ताच मी पोहोचली आहे. आज मुलांची एक्झामसुद्धा आहे आणि मग उद्यानंतर मी या शाळेत परत येणार नाही आहे. आय एम गोना मिस दिस रूम ऑनेस्टली, कारण की मला माझा रूम खूप जास्त आवडतो काउन्सिलिंगचा. आणि अदर दॅन दॅट अ फ्यू पीपल आय गेस इथे टीचर्स वगैरे पण स्वीट होत्या. ते रोज सिन्स दे नो की आम्ही हॉस्टेलला राहायचो, मी माझी अजून एक फ्रेंड असं सगळं. सो ते आमच्यासाठी टिफिन वगैरे पण आणायचे एक्स्ट्रा म्हणून. म्हणजे त्यांनी स्वतःसाठी जेवण आणलं तर तिथं अजून थोडं जास्त आणायचं आमच्यासाठी आणि आम्हाला द्यायचे. आमच्यासाठी वाचून ठेवायचे टिफिन जर आम्ही कधी रिसेसमध्ये लेट आलो तो. सो दीज आर अ फ्यू ऑफ द थिंग्स दॅट आय वॉन्ट टू मिस. अदर दॅन दॅट ठीक आहे, म्हणजे खुश आहे मी ऑनेस्टली. लाईक टुडे इज माय लास्ट डे ऑफ वर्क. हे सगळं एक्झिबिशनच्या वेळेला आम्ही बनवलं होतं. हे पोस्ट बॉक्स अँड ऑल. यू कॅन राईट अ लेटर फॉर युअर सेल्फ त्या पोस्ट बॉक्समध्ये आणि पोस्ट इट असं. सो आज फायलिंगचं सगळं काम आहे, जे झालं आहे ऑलमोस्ट. फाईल फक्त प्रिन्सिपल मॅमला सबमिट करायची आहे आणि मग त्याच्यानंतर आय डोंट नो, जर मुलांच्या एक्झामसाठी सुपरविजन असेल तर सुपरविजनला जावं लागेल. हेलो दोस्तों, हम लोग धीरे धीरे बात कर रहे क्योंकि एग्ज़ाम चालू है. ये देखो पेपर लिख रहा है और हमको सुपरविजन का काम दिया है कि हमको ऐकायला पण नाही येणार. झोप येते है झोप. उसको हुआ है चिकन पॉक्स, इसलिए हमको बोला है कि बाहर बैठना, लेकिन हमको बहुत बोर हो रहा है और हमारा लास्ट डे ऐसा रहेगा हमने सोचा भी नहीं था. हमको लगा हम रील्स बनाएंगे आज. हमको लगा थोड़ा हम सोएंगे म्यूजिक. तो मुलगा बसला आहे आतमध्ये, आम्ही राहिलो आहे बाहेर खायला. हो की नाही बोलली तू मुलांना सुपरविजन करताना? मी त्यांना एवढंच बोलली, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त तुम्ही आवाज नका. ही मुलगी कॉपी करायला सपोर्ट करते, मुलांना बोलते तुम्हाला जे करायचं आहे करा. आणि म्हणून हिला सगळे येऊन बोलतात मॅम तुम्ही या. मला सांग, नापास होण्यापेक्षा तर बरं आहे ना, थोडं मागं पुढे बघत नाही. पोलीस त्यांच्यावर नापास होण्याचं आणि यांचं तर नाईन्थ आहे ना, यांचा तर जर्मनचा पेपर होता, यांना काहीच येत नव्हतं. आणि मग मॅडम गेल्या म्हणून त्यांच्या मी त्यांना मसिया बनून. किती वेळ बाकी आहे अजून? झोप मग. तास असेल अजून. 1 तास. 1 तास आम्हाला असंच बसायचं आहे. तो मुलगा बिचारा लिहितोय पेपर. आता तुम्ही सांगा, एकटं पोरगं नसलं, एकटं पोरगं काय कॉपी करणार आहे? कोणाला विचारणार आहे? आणि त्या टीचरला बसायची गरज आहे. हां ना, 2 टीचर त्यासाठी 2. आम्ही आम्हाला थोडं वेळ यार बिझी आम्ही झोपा काढायला. आणखी काय काम होतं. आणि ही इथे बसते, ही याला पण बघते आणि ही त्यांना पण बघते आणि ते आतमधून हिला बघतायत. जस्ट झाला त्या मुलाचा पेपर आणि आत्ता आम्ही आलो वरती. म्हणजे मी चाली 3 तासानंतर. आता ही काउन्सिलिंगची फाईल वगैरे आहे, ही ठेवायची आहे कबर्डमध्ये. मग काय काय डॉक्युमेंट्स मी हँडओव्हर करते त्याची लिस्ट बनवायची आहे अँड देन वी कॅन गो. यानंतर मी या रूममध्ये येणार नाही आहे परत कधी.
बन्नो रे बन्नो मेरी चली ससुराल को. थांब थांब. अखियों में पानी